नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाशदीप कोचिंग क्लासेसच्या YouTube चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत पेज नंबर 9 वर काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत। बघा पेज नंबर 9 वर काय क्वेश्चन दिलाय, टू सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन x + 2y = 4 and second equation आहे 3x + 6y = 12 graphically following are the ordered pair। तुम्हाला हा क्वेश्चन बुक मध्ये दिले आहे, त्याची ऑर्डर पेअर सुद्धा सॉल्व्ह करून दाखवलेला आहे आणि ग्राफ सुद्धा ड्रॉ केलेला आहे। आणि ह्या ग्राफ वर आपल्याला काय करायचं आहे, ह्या चार प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे। चार क्वेश्चन्स केलेले आहेत। तर सर्वप्रथम काय करूया, आपण हा टेबल पासून काय करूया, ग्राफ ड्रॉ करूया। बघा याचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसा येतो तो बघूया आपण। तर पहिला पॉइंट काय दिला इथे, -2 3 -2 3 कुठे येणार तुमचा, -2 आणि 3 -2 आणि 3 हा पॉइंट झाला तुमचा -2 3 हा झाला तुमचा पॉइंट -2, 3। सेकंड कोऑर्डिनेट काय दिलाय 0,2 0 आणि 2 0,2 हा तुम्हाला भेटतोय, दिस इज 0,2। आणि थर्ड कोऑर्डिनेट काय 2 आणि 1 2 1 कुठे भेटतो तुम्हाला, इथे जवळपास भेटतो, हा पॉइंट भेटतो तुम्हाला 2,1। हे तिन्ही पॉइंट कसे दिसतात, कोलिनियर दिसतात। इथून एक लाईन ड्रॉ करूया, स्ट्रेट लाईन। बघा अशा प्रकारची एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली। हा लाईनचं इक्वेशन काय इथे, x + 2y = 4। याच प्रकारे आपण सेकंडचं इक्वेशन आहे त्याचं पॉइंट्स प्लॉट करूया। इथे पहिला पॉइंट काय दिलाय बघा, -4 4। आता हा -4 आणि हा 4, हा -4 आणि हा 4 बघा इथेच बनतोय तुमचा पॉइंट एक्झॅक्ट -4, 4। सेकंड पॉइंट काय 1 1.5 1 आणि 1.5 जवळपास इथे बनतोय तुमचा, हा झाला 1 1.5। आणि तिसरा पॉइंट बघा 8 -2, इथे एक पॉइंट घेऊन घेतो मी 8, हा पॉइंट झाला आपला 8 आणि -2 8 -2 हा इथे भेटतो तुम्हाला पॉइंट। थर्ड पॉइंट तुमचा इथे तुम्हाला भेटतोय, हा झाला तुमचा 8 -2। हे तीनही पॉइंट बघा काय हाच रेषेवर आहे ना, हाच रेषेवर आहे। याला काय म्हणतो आपण, कोइन्सिडेंट लाईन सुद्धा म्हणतो। आणि दोन्ही पॉइंट कुठे आलेले आहेत, दोन्ही हे तीनही पॉइंट कुठे आले, एकाच रेषेवर आलेले आहेत। जर मी इथून लाईन ड्रॉ करणार तर ही लाईन कशावर ड्रॉ होणार, हाच लाईन वर ड्रॉ केली जाईल, तर वी कॉल एज कोइन्सिडेंट लाईन है ना। ह्या दोन्ही ग्राफचा लाईन काय एकच आहे। तर इथे एक लक्ष द्या, हा जो पहिला इक्वेशन आहे x + 2y = 4, याला इक्वेशन नंबर 1 करतो। जर हा इक्वेशन 1 ला मी 3 ने मल्टिप्लाय करतो तर बघा काय होईल, 3 × x 3x + 3 2 जा 6y = 3 4 जा 12। बघा याला मल्टिप्लाय केलं तर सेकंड इक्वेशन भेटत आहे आपल्याला। म्हणजे हे दोन्ही इक्वेशन कसे आहे, आपसात संबंधित आहे। हे दोन्ही इक्वेशन कसे आहे, इक्वल आहे। म्हणून ह्या दोघांचा ग्राफ कसा आला, एकाच रेषेवर आलेला आहे। वी कॉल एज कोइन्सिडेंट लाईन। ठीक आहे, पुढे जाऊया आपण, प्रश्नाचे उत्तर देऊ। इथे काय म्हटलेलं आहे पहिला क्वेश्चन, आर द ग्राफ ऑफ बोथ इक्वेशन्स डिफरंट ऑर सेम। ह्या दोन्ही इक्वेशनचा ग्राफ वेगवेगळा आहे की सेम आहे, काय दिसतो आपल्याला, सारखाच दिसतोय, सेम आहे। काय लिहिणार आपण, द ग्राफ्स ऑफ बोथ द इक्वेशन्स आर सेम। दोन्ही इक्वेशनचा ग्राफ कसा आहे, सारखाच आहे, एकाच रेषेवर आहे। सेकंड क्वेश्चन काय म्हणतोय, विचारतोय इथे बघा, व्हॉट आर द सोल्युशन ऑफ द टू इक्वेशन्स x + 2y = 4 and 3x + 6y = 12। आणि सेकंड क्वेश्चन काय म्हणतो, हाऊ मेनी सोल्युशन्स आर पॉसिबल। ठीक आहे, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ आपण। इथे किती सोल्युशन्स भेटतात, 4 -4, 4 हा पहिला सोल्युशन आहे।
दुसरा सोल्युशन कोणता आहे -2,3. तिसरा सोल्युशन काय आपला 0,2. चौथा काय आहे आपला 1.5. नेक्स्ट काय आहे 2,1 अँड काय आहे तुमचा नेक्स्ट 8 - 2 आर द solutions of the two इक्वेशन. ठीक आहे, या दोन इक्वेशनचे एवढे सोल्युशन भेटले. आणि या दुसरा प्रश्न विचारतो हाऊ मेनी सोल्युशन आर पॉसिबल. किती सोल्युशन पॉसिबल आहे. इथे किती सोल्युशन पॉसिबल आहे बघा. जर 7 पासून इथे ड्रॉ केला आणि 1 पासून ड्रॉ केलं तर 7 1 -1 सुद्धा एक तुमचा सोल्युशन भेटू शकतो. प्रत्येक पॉइंटवर काही ना काही तुम्हाला काय भेटत आहे ते सोल्युशन भेटत आहे. म्हणजे असे किती सोल्युशन भेटणार इनफायनाइट मेनी सोल्युशन. काय लिहिणार मी असा आन्सर इनफायनाइट many solutions are possible. किती सोल्युशन पॉसिबल आहे इनफायनाइट मेनी सोल्युशन. कारण की प्रत्येक पॉइंट काय देत आहे मला ह्या रेषेवरचे सोल्युशन्स देत आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. काय म्हणतोय व्हॉट आर द रिलेशन्स बिटवीन कोएफिशियंट ऑफ एक्स आणि कोएफिशियंट ऑफ वाय अँड कॉन्स्टंट टर्म मध्ये काय संबंध आहे इन बोथ द इक्वेशन्स. तर आपण रिलेशन फाइंड आउट करूया. ठीक आहे, तर लेट अज्युम करतो मी हा जो इक्वेशन आहे याला मी जनरल फॉर्म अज्युम करतो दोघांनाही. तर कशा प्रकारे जनरल फॉर्म अज्युम करतो लक्षात घ्या. लेट वी कंपेअर इक्वेशन 1 and 2. हा इक्वेशन 1 समजून घ्यायला आणि याला इक्वेशन 2 मानून घ्या सध्या. ठीक आहे, हा इक्वेशन 1 आहे आणि हा इक्वेशन 2 आहे. इक्वेशन 1 आणि 2 ला काय करतो कंपेअर करतो. लेट वी कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2 with a1x b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 respectively. जे इक्वेशन 1 ला मी यांनी कंपेअर करत आहे इक्वेशन 2 ला मी हा जनरल फॉर्मनी कंपेअर करत आहे. तर कंपेअर केलं तर आपल्याला a ची व्हॅल्यू काय भेटते बघा. a1 ची व्हॅल्यू ला कंपेअर केलं यासोबत तर a1 चा कोएफिशियंट x चा कोएफिशियंट किती आहे 1. इथे a1 चा व्हॅल्यू किती झाला 1. त्याच प्रकारे b1 चा व्हॅल्यू किती होणार याला कंपेअर केला तर 2 आणि c1 चा व्हॅल्यू कंपेअर केला यासोबत काय भेटतो c1 इज 4. याच प्रकारे a2 ची व्हॅल्यू किती भेटणार याला सेकंड इक्वेशन सोबत कंपेअर करूया. आता किती भेटणार a2 इज 3. b2 ची व्हॅल्यू किती भेटणार आपल्याला इथे लक्षात घ्या किती भेटणार 6 आणि c2 ची व्हॅल्यू किती भेटणार इथे 12. कंपॅरिझन झालेलं आहे आपल्या. याला कंपेअर केला पहिल्या इक्वेशन सोबत त्याला दुसऱ्या इक्वेशन सोबत कंपेअर केला. आता काय म्हणतोय तो रिलेशन फाइंड आउट करा. काय करूया आपण रेशिओ मध्ये रिलेशन फाइंड आउट करूया. द रेशिओ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स चा कोएफिशियंटचा रेशिओ काढलाय. एक्स चे हा दोन्ही एक्स चा रेशिओ काय आहे इथे काय बनतो तुमचा a1/a2 इज इक्वल टू a1 ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि a2 ची व्हॅल्यू किती आहे इथे रेशिओ किती आला 1:3 चा. याच प्रकारे द रेशिओ ऑफ कोएफिशियंट ऑफ वाय काढूया. वाय चे कोएफिशियंट कशा प्रकारे निघणार हा दोघांचे कोएफिशियंट काय भेटणार आपल्याला b1/b2 which is b1 किती आपल्याकडे 2 आणि हा 6. याला सिम्पलेस्ट फॉर्म केलं तर किती येणार 1/3. याच प्रकारे आपण काय करूया कॉन्स्टंट टर्मचा तिथे रेशिओ काढूया. द रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म काय घेतलं आपण c1/2
C2 C1 किती आहे 4 आणि C2 किती आहे 12. याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढूया तर रेशो किती येतो बघा 1/3. तर तुम्हाला काय दिसतो हा इक्वेशन, याला जर इक्वेशन दिलं 1 2 3 काय दिसतो तुम्हाला फ्रॉम दिस 3 इक्वेशन्स काय दिसतो तुम्हाला A1/A2 is equal to B1/B2 is equal to C1/C2. म्हणजेच ऑल रेशियोज आर कसे सेम आहे. therefore the ratios are same. कसे आहे रेशियो यांचे सेम आहे. तर हा रिलेशन आपल्याला इथून बघायला भेटेल. त्याच प्रकारे आपण फोर्थ क्वेश्चन कडे जाऊया. काय म्हणतोय व्हॉट conclusion can you draw when two equations are given but the graph is only one line, है ना. ग्राफ इज ओनली वन लाईन. दोघांचा ग्राफ कसा बनत आहे एकाच लाईनवर बनत आहे. तर तुमचं कन्क्लुजन काय आहे, काय लिहिणार आपण इथे फायनल आन्सर याचा. त्याचं कन्क्लुजन काय भेटतो आपल्याला की हे तिघांचा रेशो कसा आहे सेम आहे. हिअर A1/A2 is equal to B1/B2 is equal to C1/C2. Therefore, the graph of the given two equation is only one line. Therefore it is infinite many solution. काय भेटतं आपल्याला कॅल्क्युलेशन, हे दोन्ही लाईन काय एकावर एक आलेले आहे म्हणून कसे भेटत आहे आपल्याला इनफायनाइट मेनी सोल्युशन भेटत आहे. ठीक आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं आपण आणि 4 प्रश्नाचे उत्तर देखील आपण सॉल्व्ह केलेले आहे. आता याचा कन्क्लुजन काय निघाला होता की रेशो निघाले होते की A1/A2 इज इक्वल टू किती आलते 1/3. त्याच प्रकारे B1/B2 चा रेशो कसा आला होता याचा 2/6 म्हणजे त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म 1/3. आणि C1/C2 कसा आला होता C1/C2 which is 4/12 which is simplest form is 1/3. काय आपल्याला कन्क्लुजन बघायला भेटलं होतं की A1/A2 is equal to B1/B2 is equal to C1/C2. आणि यावर कन्क्लुजन काय निघाला की तिघी रेशो कसे सेम आहे. तिन्ही रेशो सेम असल्यामुळे काय आलं दे आर coincident line. Therefore it is coincident lines. एकावर एक रेषा येत आहे याच्यामुळे. आणि किती सोल्युशन भेटतात काय कन्क्लुजन निघाला येतो इनफायनाइट मेनी सोल्युशन भेटले आपल्याला. याच प्रकारे क्वेश्चन नंबर हा जो सेकंड आहे हा घेतलेला प्रश्न तुमच्या पेज नंबर 10 वर दिलेले आहे. पेज नंबर 10 वर दिलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन मी इथे घेतोय. काय क्वेश्चन x + 2y = 4 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - 4y = 12. याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण बघूया. मी याचे कोऑर्डिनेट अज्युम करून घेतो x चा 0 y चा 0 आणि इथे x चा 2 अज्युम करून घेतो. चला 0 मांडणी करतोय. हा टर्म 0 झाला तर काय होणार 2 - 2 डिवाइड ला गेला तर काय होणार 4 डिवाइड बाय -2 2 1 जा 2 2 जा 4. ठीक आहे. किती येणार -2 येणार. y चा व्हॅल्यू मी इथे 0 मांडणी केला तर हा टर्म 0 झाला. x = काय भेटणार आपल्याला 4. आता मी x चा व्हॅल्यू किती मांडणी करतो इथे 2. x - 2y = 4. x चा व्हॅल्यू काय मांडणी करतो इथे 2 तिकडे जाणार तर काय होणार 4 - 2 and -2y = किती भेटतोय 2. y चा व्हॅल्यू किती भेटणार 2 - 2 1 जा -1 आपल्याला इथे भेटणार. याच प्रकारे हा जो सेकंड इक्वेशन आहे याचे कोऑर्डिनेट आपण अज्युम करतो. एकदा मी x चा व्हॅल्यू 0 एकदा y चा व्हॅल्यू 0 इथे अज्युम करतो.
आणि एक व्हॅल्यू 3 घेऊया आपण. चला इथे मी एक्सचा व्हॅल्यू इथे 0 मांडणी केला, हा टर्म 0 झाला. 4 डिवाइडला घेऊन येतो, -4 डिवाइडला घेऊन येतो, 4 3 जा 12, किती येणार -3. इथे एकदा y चा कोऑर्डिनेट मी 0 करून टाकला घेतलेला आहे, हा टर्म 0 झाला. तर काय भेटतो 2x = 12. 2 ने डिवाइड केलं तर किती भेटणार आपल्याला 6. एकदा मी काय करतोय याची व्हॅल्यू, थर्ड व्हॅल्यू जे आहे 3 मांडणी करतो x ची. इथे x ऐवजी किती मांडणी केलं मी 3. हा 3 2 जा किती झाले 6. हा जो 6 आहे आपण शिफ्ट करूया राईट साइडला, तर मायनस मध्ये चालला जाणार. -4y = 12 - 6. 12 - 6 किती येणार 6 भेटणार आपल्याला. चला हा डिफिकल्ट वाटत आहे, मी काय करतोय दुसरा पॉइंट मध्ये येण्यापेक्षा मी काय करतोय नंबर वेगळा दुसरा घेतोय. चला मी इथे अजून करतोय 2 2 जा 4. चला 2 अजून करतोय. तर इथे 2 मांडणी केलं तर काय होणार 2 2 जा 4. हा 4 काय करूया आपण शिफ्ट करूया, -4y = 12 - 4. 12 - 4 is 8. आणि हा 8 ला काय करूया -4 ने डिवाइड करूया, किती येणार 4 1 जा 4 2 जा y = -2. ठीक आहे, आपण दुसरी व्हॅल्यू तिथे अजून केलेली आहे, डेसिमल न घेता आपण दुसरी व्हॅल्यू तिथे अजून घेतलेली आहे. याच प्रकारे आता काय करू आपण याचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया कशा प्रकारचा निघतोय. हे ऑर्डर पेअर काय भेटले आपल्याला 0 - 2, 4, 0, 2 - 1, 0 - 3, 6, 0 and 2 - 2. चला तर मग काय करूया आता याचा ग्राफ ड्रॉ करूया. पहिला पॉइंट बघा काय 0 - 2, 0 आणि -2 हा भेटतो तुम्हाला, हा झाला तुमचा 0 - 2. दूसरा पॉइंट है 4, 0, 4, 0, हा झाला 4, 0. तीसरा पॉइंट है तुमचा 2 - 1, 2 - 1. ऍक्च्युअली इथे पॉइंट भेटतो तुम्हाला एक्झॅक्ट 2 - 1. हे तिन्ही पॉइंट काय दिसतात कोलिनियर दिसतात. इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया आपण. ही स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे मी. हा लाईनचं इक्वेशन बघा काय आहे, x - 2y = 4. सेकंड जो इक्वेशन आहे त्याचा पॉइंट प्लॉट करूया आपण. सेकंड इक्वेशन काय आपला 0 - 3 हा भेटतो तुम्हाला 0 - 3. सेकंड पॉइंट काय 0 सॉरी 6, 0, 6, 0 हा भेटतो तुम्हाला 6, 0. नेक्स्ट पॉइंट काय 2 - 2, 2 - 2 तुम्हाला इथे भेटणार, झाला 2 - 2. इथून काय करूया एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया. बघा ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे. हा लाईनचं इक्वेशन काय आहे 2x - 4y = 12. आता हा इक्वेशन मध्ये काय दिसून पडतोय तुम्हाला, हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय दिसून पडतोय, इथे दोन्ही लाईन एकावर एक आली होती, वी कॉल एज कोइन्सिडेंट लाईन. पण इथे काय ते दोन्ही लाईन इंटरसेक्ट होत नाही, वी कॉल एज पॅरलल लाईन्स. ते यांचे रेशो बघूया, यांचे रेशो कसे येतात. चला रेशो काढूया. जर याला कम्पेअर केलं आपण a1/a2 काढलं याचा, तर किती येणार याचा कोएफिशियंट किती आहे एक्सचा 1, y इथे a2 चा किती आहे 2. रेशो किती झाला 1/2. याच प्रकारे जर मी b1/b2 काढलं तर b1 इथे काय आहे इथे -2 इथे y चा कोएफिशियंट किती आहे -4. दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह गेट कॅन्सल, सो 1/2 चा रेशो भेटतो. थर्ड बघूया c1/c2. c1 याला c1 घेतोय मी 4/12. याचा सिम्पलेस्ट फॉर्म किती होणार 4 1 जा 4 3 जा. तर काय इथे भेटतो आपल्याला कन्क्लुजन की a1/a2 is not equal to a1/a2 is equal to
इज इक्वल टू B1 अपॉन B2. बघा हे दोन रेशियो सेम आहे 1/2 1/2, बट थर्ड रेशियो जो आहे सेम नाही आहे, इज नॉट इक्वल टू C1 अपॉन C2. देअरफोर आपण काय म्हणणार, कॉलेज इथे काय भेटत आहे आपल्याला, पॅरलल लाईन्स भेटत आहे. पॅरलल लाईन्स भेटत आहे इथे. ठीक आहे, आणि हा पॅरलल लाईन्स असल्यामुळे आपल्याला कुठला सोल्युशन भेटत आहे का, नाही. काय भेटत आहे इथे, काय म्हणणार आपण, नो सोल्युशन इज देअर. तर हा होता याचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. काय केलं आपण, ह्या दोन्ही क्वेश्चन इक्वेशनला सॉल्व्ह केलं, याला ग्राफ ड्रॉ केलं, आणि काय दिसून पडते, हे दोन्ही कसे लाईन येतात, पॅरलल लाईन येतात. काय कन्क्लुजन भेटतो, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज नॉट इक्वल टू C1 अपॉन C2. म्हणून लाईन कशा येतात, त्याच्या पॅरलल असल्यामुळे कुठलाच सोल्युशन इथे भेटत नाही आपल्याला. याच प्रकारे आपण थर्ड क्वेश्चन कडे जाऊया. तर तुमच्या बुक मधलाच मी क्वेश्चन घेतलेला आहे. ठीक आहे, हे कंपॅरिझन तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून हा क्वेश्चन घेतलेला आहे मी. तुमच्या बुक मधलाच क्वेश्चन आहे, टेक्स्ट बुक मधलाच. तर इथे मी काय करतो, एक्सचा व्हॅल्यू इथे 0 अजून करतोय, वायचा 0 अजून करतोय, आणि एक एक्सचा मी व्हॅल्यू काय करतोय 2 घेऊन घेतोय. तर इथे जर 0 घेतलं तर वायचा व्हॅल्यू किती झाला 6, आणि इथे जर मी वायचा कोऑर्डिनेट 0 मांडला तर एक्सचा व्हॅल्यू किती भेटणार आपल्याला 6. इथे एक्स ची व्हॅल्यू मी 2 मांडणी करतोय, 2 तिकडे घेऊन जाऊ, 6 मायनस 2 किती होणार, 6 मायनस 2 इज 4. सो 0 6 6,0 and 2,4 आपल्याला इथे ऑर्डर्ड पेअर भेटून जाईल. याच प्रकारे हा सेकंड इक्वेशनचा बॉक्स आपण तयार करूया. इथे मी एकदा एक्सचा कोऑर्डिनेट 0, वायचा कोऑर्डिनेट 0 घेतोय, आणि एकदा याचा कोऑर्डिनेट काय करतोय मी 2 अज्यूम करून घेतोय. एक्स ची व्हॅल्यू 0 मांडणी केली मी, इथे एक्स ची व्हॅल्यू 0 मांडणी केली तर काय भेटणार आपल्याला, वायची व्हॅल्यू -4. एकदा मी y चा व्हॅल्यू 0 घेतो, इथे कोऑर्डिनेट 0 मांडला तर x चा व्हॅल्यू किती भेटणार मला इथे 4. आणि एकदा मी काय करतोय, तिसरा व्हॅल्यू x चा व्हॅल्यू इथे काय मांडणी करतोय 2 मांडणी करतोय. 2 तिकडे जाऊन काय होणार, पॉझिटिव्ह व्हॅल्यू निगेटिव्ह होणार. सो -y इज इक्वल टू 4 - 2 2 हा निगेटिव्ह साइन याला अप्लाय केलं तर y इज इक्वल टू -2. ठीक आहे, तर याचे ऑर्डर्ड पेअर आपल्याला भेटलेले आहे. काय आहे ऑर्डर पेअर 0 - 4 4,0 and 2 - 2. चला याचं काय करूया, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया आणि कन्क्लुजन काय येतं याचं बघूया आपण. तर पहिला पॉइंट आहे 0,6 0,6 कुठे भेटला तुम्हाला, हा 0,6. दुसरा आहे 6,0 6,0. थर्ड आहे तुमचा 2 4 2 आणि 4 तुम्हाला भेटतो इथे कुठे 2,4. चला हे तीनही पॉइंट कसे दिसतात, कोलिनियर दिसतात. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया. हा लाईनचं इक्वेशन काय बनतो आपल्याकडे इथे, x + y = 6. याच प्रकारे जो सेकंड इक्वेशन आहे त्याचा लाईन ड्रॉ करूया आपण. 0 - 4 हा भेटतो तुम्हाला 0 - 4. दुसरा पॉइंट आहे 4,0 4,0 हा तुम्हाला भेटतो इथे 4,0. तिसरा पॉइंट आहे 2 - 2 2 - 2 तुम्हाला इथे जवळपास भेटणार 2 - 2. चला इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया, बघूया याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कुठे आहे. बघा हा इक्वेशन, ही लाईन तयार झाली. ह्या लाईनचं इक्वेशन काय तुमच्याकडे दिलेला, x - y इज इक्वल टू 4. आणि बघा हे दोन्ही लाईन कुठे जाऊन इंटरसेक्ट करते, हा पॉइंटला. हा पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहे 5,1. दिस आर द सोल्युशन. हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, तर इथे कन्क्लुजन काय भेटतो तुम्हाला, काय कन्क्लुजन येतोय इथे बघा, A1 अपॉन A2
A1 चा इथे किती रेशो आहे 1, x चा कोएफिशियंट 1, इथे x चा कोएफिशियंट किती आहे 1, 1/1 चा रेशो. B1 अपॉन B2 काय भेटतो इथे x चा y चा कोएफिशियंट इज 1 आणि इथे y चा कोएफिशियंट किती आहे -1. ठीक आहे, तर काय भेटणार आपल्याला -1/1 चा रेशो. C1 अपॉन C2 इथे बघा C1 ची व्हॅल्यू किती घेतोय मी ते 6 आणि C2 हा कॉन्स्टंट किती घेतोय 4. तर इथे सिम्पलेस्ट फॉर्म जरी केला तर किती रेशो भेटणार आपल्याला 3/2. तर काय दिसून पडतो तुम्हाला इथे A1 अपॉन A2 is not equal to B1 upon B2 is not equal to C1 upon C2. हे तीनही रेशो अनइक्वल आहे आणि याच्यामुळे तिन्ही रेशो जर अनइक्वल येत असेल तर काय होणार वी कॉल एज इंटरसेक्टिंग लाईन. देयरफॉर इंटरसेक्टिंग लाईन्स आपल्याला मिळणार आणि किती सोल्युशन भेटणार 1 and only 1 सोल्युशन भेटणार आपल्याला. देयरफॉर इट हॅज ओनली 1 and only 1 सोल्युशन आपल्याला बघायला भेटणार. तर हे होतं याचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. एकदा समराइज करून देतो मी. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलं की हा दोन्ही इक्वेशनला जर सॉल्व्ह केलं तर दोन्ही इक्वेशन हा इक्वेशन आणि हा इक्वेशन दोन्ही इक्वेशन कसे आहे सारखेच आहे. तर यांचा ग्राफ कसा बनतो एका लाईनवर एक लाईन येतो आणि यांचे रेशो कसे बनतात तीनही रेशो कसे येतात इक्वल येतात. म्हणून ह्या दोन्ही लाईन कसा म्हणणार आपण कोइन्सिडेंट लाईन. आणि किती सोल्युशन भेटतात इथे इनफायनाइट मेनी सोल्युशन. सेकंड क्वेश्चन मध्ये आपण बघितलं यांचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसाला दोन्ही लाईन कशा दिसत आहे तुम्हाला पॅरलल दिसत आहे. इथे रेशो बघा कशा प्रकारचे आले A1 upon A2 is equal to B1 upon B2 but not equal to C1 upon C2. म्हणजे याचा रिप्रेझेंटेशन काय भेटत आपल्याला दे आर पॅरलल लाईन अँड इट हॅज नो सोल्युशन. आणि तिसरा क्वेश्चन काय होता आपला जेव्हा याला आपण ग्राफ ड्रॉ केला तर हे दोन्ही लाईन कुठे ना कुठे जाऊन काय होत आहे इंटरसेक्ट होत आहे. वी कॉल एस रेशो कशी भेटले आपल्याला A1 upon A2 is not equal to B1 upon B2 is not equal to C1 upon C2. तीनही रेशो कसे आहेत अनइक्वल असल्यामुळे दे आर इंटरसेक्टिंग लाईन. याचा आपल्याला किती सोल्युशन भेटतो 1 and only 1 सोल्युशन भेटतो. ठीक आहे, पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो इथे थोड्या वेळापूर्वीच आपण 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि त्याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण बघितले. त्यासाठीच मी एक टेबल तयार केलाय जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की कशा प्रकारे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जसा येतो आणि इंटरप्रिटेशन कशा प्रकारे काढला जातो. ठीक आहे, तर मागचेच क्वेश्चन घेतलेले आहे. इथे रेशो बघा काय येणार कम्पेअर केलं तर आपण जनरल फॉर्म सोबत तर A1 upon A2 रेशो किती येणार A1 upon A2 चा 1/3. B1 upon B2 चा 2 आणि 6 चा रेशो किती येणार 1/3 आणि 4/12 चा रेशो किती येणार 1/3. तिघांचा रेशो किती आलाय 1/3 लक्षात घ्या. तर ग्राफिक कंपॅरिझन रेशो कसा भेटणार आपल्याला A1 upon A2 is equal to B1 upon B2 is equal to C1 upon C2. तिघांचे रेशो सेम आल्यामुळे आपण हे कंपॅरिझन रेशो लिहिलेला आहे. याचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसा आला होता जेव्हा तीनही रेशो इक्वल असतात तर काय होतो दे आर कोइन्सिडेंट लाईन. कोइन्सिडेंट लाईन्स आपल्याला बघायला भेटतात. आणि अल्जेब्रिक इंटरप्रिटेशन काय येतो याचा इनफायनाइट मेनी सोल्युशन आपल्याला भेटतो इथे किती भेटतो इनफायनाइट मेनी सोल्युशन. याच प्रकारे सेकंड क्वेश्चन मध्ये आपण काय बघितलं होतं यांचे रेशो एकदा काढूया. याचा रेशो कम्पेअर केला तर किती येणार 1/2. हा दोघांचा रेशो कम्पेअर केला तर काय होणार -2/-4 काय होणार नेगेटिव्ह नेगेटिव्ह गेट कॅन्सल सो 1/2 चा रेशो आला. याला कम्पेअर करूया 4/12 ला तर किती येणार 4 1 जा 4 3 जा
तर रेशो किती भेटतोय? हे दोन रेशो सेम आहे, बट हा सेम नाही आहे. तर काय लिहिणार आपण कंपॅरिझन? A1 upon A2 is equal to B1 upon B2 is not equal to C1 upon C2. इथं काय बघायला भेटलं होतं आपण? कशा प्रकारचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन होतं? जसा पॅरलल लाईनचा. पॅरलल लाईन्स आपल्याला बघायला भेटले होते आणि किती सोल्युशन भेटले होते आपल्याला? नो सोल्युशन. ठीक आहे, आपल्याला कुठल्याच प्रकारचं सोल्युशन नाही भेटलं, कारण की पॅरलल लाईन कुठेच इंटरसेक्ट होत नाही. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय बघायला भेटलं आपल्याला? यांचे रेशो लिहू आपण. 1/1 चा रेशो, याचा 1/-1 म्हणजे -1/1 चा रेशो. तिसरा रेशो किती आहे? 6/4. याला सिम्पलेस्ट फॉर्म केलं तर किती होणार? 3/2 चा. म्हणजे तीनही कसे आहे? अनइक्वल आहे. A1 upon A2 is not equal to B1 upon B2 is not equal to C1 upon C2. इथे काय बघायला भेटलं होतं? दे आर इंटरसेक्टिंग लाईन. इंटरसेक्टिंग लाईन्स आपल्याला बघायला भेटले. आणि सोल्युशन्स कसे भेटले होते? वन अँड ओनली वन सोल्युशन. ओनली वन सोल्युशन आर देअर. तर हे आहे तुमचा एक टेबल फॉर्मॅट करून दिले आहे तुम्हाला. आणि या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एखादा MCQ क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन.